विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। पतंजली ऑरेंज ज्यूस प्लांटमध्ये बी आणि सी ग्रेडच्या संत्र्यांसाठीही 22 रुपये किलोचा दर मिळतोय। समाधानकारक दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। याआधी बी आणि सी ग्रेड संत्री कवडीमोल भावाला जात होती। विदर्भात प्रत्येक संत्रा बॅगेमध्ये 15 ते 20% संत्रा फळ गळतीमुळे खाली पडतात, त्यांच्या सालीवरती डाग लागतात। या संत्र्यांचा आकार लहान असल्यानं त्यांना चांगला भावही मिळत नव्हता। त्यामुळे ही संत्री फेकून द्यावी लागत होती किंवा बाजारात त्यांना कवडीमोल भाव मिळायचा। मात्र आता पतंजलीच्या प्लांटला दररोज 800 टन संत्र्यांची आवश्यकता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी प्राप्त झाली आहे। नागपूर जिल्ह्यातील काही संत्रा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार सुद्धा आहेत। मला सांगा, पतंजलीला तुम्ही संत्र दिलं का आणि काय दर मिळाले? हो, आम्ही पतंजलीला पहिली गाडी 4 तारखेला काढली। तिला 18 रुपये प्रमाणे दर मिळाला होता आणि काल 8 आणि 9 तारखेला परत गाडी पाठवली, त्याला 22 रुपये रेट मिळाला। म्हणजे 18 रुपये किलो आणि 22 रुपये किलो? हो, 18 रुपये किलो आणि 22 रुपये किलो। या संत्र्याची खूप चिंता आम्हाला नेहमी असायची किंवा या संत्र्याची आम्हाला भावच मिळायचे नाही। म्हणजे जवळपास आतापर्यंत आम्ही हा संत्रा कळमना मार्केट किंवा इतर कुठेही दिला तर हा चुरा समजून दिला जात होता। ॲक्च्युली हे संत्र खूप चांगले आहेत, याला ज्यूस चांगला आहे, गोडी चांगली आहे। फक्त थोडेसे डाग किंवा अशा प्रकारचे काही सनबर्नचे वगैरे काही डाग असतात, त्याच्यामुळे हा रिजेक्ट होतो। तर त्याला 10 रुपयाच्या वरती आम्हाला भाव मिळायचे नाही। आणि आता पतंजलीला माल दिल्यामुळे 18 ते 22 रुपयापर्यंत जेव्हा माल मिळाला, त्यातली कुठलंही आम्हाला काही मध्यस्थी लागली नाही किंवा काहीच लागलं नाही, नेट आम्हाला त्याचं रेट मिळाला। त्या कारणामुळे आम्हाला अक्षरशः खूप आनंदच झाला की हा प्लांट टिकाव आणि या प्लांटमुळे आम्हाला सर्वांना एवढं आनंद झाला की हा प्लांट इथे टिकलाच पाहिजे आणि याचे चांगले आम्हाला फायदाच होईल। आता या प्रकल्पाच्या निमित्ताने एक शेतकऱ्यांमध्ये चांगली ऊर्जा तयार झालेली दिसते। कुठेतरी नवीन मार्केट आता तयार होऊन राहिलं आहे आणि एक शेतकरी चांगलं पाहतोय पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।